नमस्कार, मी शुभदा इजरेकर. मी कोथरूडमध्ये राहते आणि हा मयूर फूड्स कुक्ड विथ केअर असं माझ्या वेंचरचं नाव आहे. ॲक्च्युली मयूर फूड्स हे पहिलं माझं वेंचर नाहीये किंवा पहिला माझा बिझनेस नाहीये. सगळ्यात आधी मी एज्युकेशनल सीडीज केलेले आहे, अँकरिंग पण केलेलं आहे ऑर्केस्ट्रामध्ये. खूप वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स दिसतात मला इथे. आम्हाला थोडे प्रोडक्ट्स बद्दल सांगाल तुमच्या? हो, आपल्याकडे फ्रेश फूड पण असतं मॅडम. आणि फ्रेश फूडमध्ये म्हणजे स्नॅक्स असतात, नंतर पूर्ण डिनर लंचचा पूर्ण आपण ते सेट करून देतो. जवळजवळ 250 ते 300 प्रकार आपल्याकडे प्रीमिक्सेसचे आहेत. आणि फ्रेश म्हणाल तर भाताचेच नुसते 14 प्रकार आहेत. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, त्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. वेगळे सोल्युशन्स आजपर्यंत आपण पाहत आलो आहोत आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी तर सगळ्यांनाच आवडतात. तर आज आपण तसंच एक अजून सोल्युशन घेऊन आलो आहोत. ज्यांना खूप वेळ नसतो स्वयंपाक करण्यासाठी, खूप गोष्टी करता येत नाहीत वेळच्या वेळी, त्यांच्यासाठी आपण खूप छान प्रीमिक्स घेऊन आलो आहोत. आणि सगळे कुक्ड विथ केअर आहेत. मयूर फूड्सच्या शुभदा इजरेकर मॅम आज आपल्या बरोबर आहेत. नमस्ते मॅम. नमस्कार. खूप छान वाटतंय आज तुम्हाला आमच्याकडे बोलवून. आम्हाला तुमची ओळख करून द्याल आमच्या ऑडियन्सला? नमस्कार, मी शुभदा इजरेकर. मी कोथरूडमध्ये राहते आणि हा मयूर फूड्स कुक्ड विथ केअर असं माझ्या वेंचरचं नाव आहे. कशी कल्पना आली मॅडम? कसं तुम्ही सुरू केलं आणि काय करत होता? ॲक्च्युली मयूर फूड्स हे पहिलं माझं वेंचर नाहीये किंवा पहिला माझा बिझनेस नाहीये. सगळ्यात आधी मी एज्युकेशनल सीडीज केलेले आहे, अँकरिंग पण केलेलं आहे ऑर्केस्ट्रामध्ये. असे एक स्टेप बाय स्टेप झालं माझं. आणि त्याच्यानंतर एकदम टर्न घेतला, कारण मुलगा लहान होता माझा आणि शूटला वगैरे बराच वेळ लागायचा, तर ते मला जरा पॉसिबल नव्हतं. म्हणून मग मी थोडंसं वेगळ्या वाटेकडे वळाले. तर जॉब केला मी. ते जॉब करता करता असं झालं की मी जे ड्रेसेस किंवा साड्या घालायची तर तिथल्या लोकांना खूप आवडायचं. तर मग एक मॅडम होते आमच्या, तर त्या म्हणल्या, शुभदा तू हे सुरू का नाही करत? तू जे आणतेस तर ते सुरू कर. तर तेव्हा आपण मयूर कलेक्शन म्हणून आपलं वेंचर होतं आणि भुज, अहमदाबाद, कच्छ इकडनं आपण साड्या, ड्रेस मटेरियल घेऊन यायचो आणि त्यांना काही वेळेला डिझाईन पण आपण द्यायचो आणि बनवून घ्यायचो. ते लोकांना खूप आवडायला लागलं. पण हे जे होतं ते सगळं घरापुरतं सीमित होतं. पण नंतर लक्षात आलं की घरातनं हे नाहीये पॉसिबल. मग बुटीक सुरू केलं. पण मग बुटीक सुरू करता करता काय झालं की थोडं मला व्हर्टिगोचाही त्रास व्हायला लागला. मग ते मला बंद करायला लागलं असं नाही म्हणता येणार, पण थोडं फार प्रमाणात मी घरी घेऊन आले आणि बुटीक बंद केलं. पण जेव्हा मी ते करत होते तेव्हा जे बुटीकमध्ये यायचे तर माझा टिफिन टेस्ट करायचे आणि मग ते म्हणायचे की अरे वा, खूप सुंदर करते, मग तू हे पण का नाही करत सुरू? मग मेन टाईम कोविडच्या ह्याच्यात मला लक्षात आलं की नाही, खरंच फूडची गरज आहे. सिनियर सिटीजन्स आहेत, बाहेरनं आलेली मुलं आहेत, तर म्हणजे सगळ्यांनाच गरज होती. मग मी ते जरा मोठ्या प्रमाणावरती वाढवलं आणि आता मयूर फूड्स हे कुक्ड विथ केअर मेन आपलं स्लोगन आहे, तर ते सुरू केलं आम्ही. खूप वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स दिसतात मला इथे. आम्हाला थोडे प्रोडक्ट्स बद्दल सांगाल तुमच्या? हो, आपल्याकडे फ्रेश फूड पण असतं मॅडम. आणि फ्रेश फूडमध्ये म्हणजे स्नॅक्स असतात, नंतर पूर्ण डिनर लंचचा पूर्ण आपण ते सेट करून देतो, कस्टमाइज पण देतो. आणि त्याच्याबरोबरच काही जॉब करणाऱ्या ज्या मुली असतात किंवा लेडीज असतात त्यांना वेळ नसतो, म्हणून आपण प्रीमिक्सेस सुरू केलेले आहे. तर प्रीमिक्सेसमध्ये अगदी म्हणजे सोपं आहे प्रीमिक्स करायला. तर हे शेवई उपमा प्रीमिक्स आहे. याच्यामध्ये नुसतं पाणी तुम्ही स्प्रिंकल केलं की शेवई तयार होते. याच्यामध्ये काहीही घालायचं नाही, कांद्यापासून सगळं रेडी आहे. हां, त्याच्यानंतर हा आपला साधा उपमा आहे. याच्यात सुद्धा काहीही घालायचं नाही. या कुठल्याच प्रीमिक्समध्ये तुम्हाला साधं मीठ सुद्धा घालायला नाही लागणार, सगळं रेडी आहे. त्याच्यानंतर
हा जो आहे हा आपला आहे मिलेटचा, म्हणजे आजकाल मिलेट्स खूप वापरतात किंवा हेल्थ कॉन्शियस झालेत लोक, तर हा मिलेट्सचा चिवडा आहे. आणि मिलेट्समध्येच अजून म्हणाल तर हे मिलेट्सच्या आपल्याकडे शेवया असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे हा मिलेट्सचा खिचडी म्हणूया आपण, तर ही मिलेट्सची खिचडी आहे, फक्त याला मात्र कुकरमध्ये आपल्याला शिजवायला लागतं. तसंच आपल्याकडे मसाले भात जो आहे किंवा मसाले भात आहे, खिचडी आहे मुगाच्या डाळीची, तर हे जे पदार्थ आहेत हे मात्र तुम्हाला कुकरमध्ये एक शिट्टी करायला लागेल, कारण तांदूळ असतात, सो ह्याला स्प्रिंकल करून वगैरे काही होऊ नाही शकत. किंवा खिचडीमध्ये तुम्ही किंवा मसाले भातामध्ये जर तुम्हाला काही भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता. हे कांदे पोहे आहेत, याला पण नुसतं स्प्रिंकल करायचंय. याच्यात कांदा, मीठ सगळं आहे, दाणे वगैरे सगळं आहे, त्याच्यामुळे याला काहीही करायचं नाही, स्प्रिंकल करायचं. बॅचलर लोक किंवा बाहेरगावी जाणारे आहेत लोक, प्रवासामध्ये हे खूप उपयोगी आहेत. त्याच्यानंतर आपले कुकीज असतात, ह्या कुकीज पण आपण बनवलेल्या घरी आहेत आणि ह्या पूर्ण मिलेट्सच्या आहेत, म्हणजे आणि लहान बाळापासून सगळ्यांना आपण हे देऊ शकतो. त्याचप्रमाणे आम्ही सरबत किंवा मिल्कशेक म्हणूया, असे छोटे छोटे हे सॅम्पल पाउचेस आहेत, आपलं पॅकेजिंग वेगळं येतं, तर हे असे आपण सॅम्पलमध्ये केलेले आहे. याच्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 प्रकारचे मिल्कशेक आणि सरबत आता उन्हाळ्यासाठी, तर हे असे आपले प्रॉडक्ट्स आहेत. याच्या व्यतिरिक्त पण बरेचसे प्रॉडक्ट्स आपले आहेत, फ्रेशमध्ये पण आहेत, प्रीमिक्सेसमध्ये आहेत, डोसा प्रीमिक्स आहे, ढोकळा प्रीमिक्स आहे, प्रीमिक्सेस सगळे आहेत आणि पिठं पण आहेत. डिनरसाठी पण तुम्ही म्हणाला, त्याच्यासाठी म्हणजे फक्त मसाले भात आणि अजून काही त्याच्यामध्ये? नाही, डिनरसाठी तुम्हाला हे प्रीमिक्स घ्यायचे असतील तर तेही घेऊ शकता, पण फ्रेशमध्ये पण आपण मसाले भात वगैरे तयार करून देऊ शकतो. समजा तुमच्याकडे काही एखादं फंक्शन असेल तर तुम्हाला काही मेनू सुचला नाही तर आम्ही पण गाईड करतो, तर आपण त्याप्रमाणे मसाले भात, कोशिंबीर असं फ्रेश करून पण देतो. म्हणजे ते फ्रेश फूडमध्ये स्नॅक्स असतात, जसं इडली चटणी आहे, समोसे आहेत, कटलेट आहे, हे सगळे आपण तेही बनवून देऊ शकतो. आणि हे प्रीमिक्सेस पण आहेत, त्याच्याबरोबर पिठं पण आहेत. काही लोकांना प्रीमिक्सेस आवडत नाहीत, तर मग आता डोस्याचं पण प्रीमिक्स आहे पण त्यांना आवडत नाही, तर मग ते आपल्याकडनं पीठ करून तयार, आणि मग त्याच्यामध्ये घालून दही म्हणा, इनो म्हणा, ऑन द स्पॉट ते बनवतात. असे जवळजवळ 250 ते 300 प्रकार आपल्याकडे प्रीमिक्सेसचे आहेत. आणि फ्रेश म्हणाल तर भाताचेच नुसते 14 प्रकार आहेत. बरेच 14 प्रकार आहेत. कशी सुचली मॅडम तुम्हाला कल्पना? इतकं छान तुम्ही हे सगळं सोल्युशन घेऊन आलेला आहात गोष्टीवरती, तर कसं काय तुम्ही हे सगळं विचार केला? ऍक्च्युली हे कोविडमध्येच सुरू झालं. मग त्याच्यामध्ये मी जेव्हा एक एक करत गेले तेव्हा प्रत्येकाची गरज काय आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि कोविडमध्ये सगळ्यात म्हणजे आपण तर म्हणजे घेऊ शकतोय, हे विकत घेऊ शकतो, पण स्ट्रीटवरचे जे लोक आहेत त्यांचं काय? जेव्हा आम्ही हे ऑर्डर द्यायला जायचो तेव्हा अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी यायचं आमच्या, की अरे ह्यांचं काय? मग आम्ही मयूर फूड्स तर्फे स्ट्रीटवरच्या लोकांसाठी एक उपक्रम सुरू केला, की कोविडमध्ये त्या लोकांना मुगाच्या डाळीची खिचडी फ्रेश आणि केळी असं आम्ही रोज द्यायचो. पण रोज एकाच एरियात न देता आम्ही वेगवेगळे एरिया चूज केले. आमची टीम होती आणि मग मी बनवायची आणि पॅकिंग करून मी, माझे मिस्टर वगैरे आम्ही करून द्यायचो आणि आमची टीम आहे ती प्रत्येक एरियामध्ये जाऊन ते द्यायचे. त्याच्यामुळे कोविडमध्ये मला जास्त हे सुचत गेलं की काय लोकांच्या नीड आहेत, आपण काय वाढवलं पाहिजे. तर असं करत करत आता मयूर फूड्सचे प्रॉडक्ट्स खूप वाढलेले आहेत. अगदी तुम्ही कुठे मॅम हे सगळे प्रोडक्ट्स मार्केटिंग करतात असं, किंवा कसं सुरू झालं मार्केटिंग, तुम्ही कसं करताय या प्रत्येक प्रोडक्ट्स? ऍक्च्युली मॅम मार्केटिंग ॲज सच म्हणता नाही येणार मला कसं सुरू झालं, पण माउथ पब्लिसिटीने हे सुरू झालं. अजूनही मी ऑनलाईन फारसं करत नाहीये, पण सुरू करायचा विचार आहे. माउथ पब्लिसिटीनीच खूपसे आपल्याकडे लोक येतात आणि त्याच्यामुळेच आपला बिझनेस आहे. किंवा ग्रुप्स आहेत माझे,
त्या ग्रुप्सवरती मी काही काही पोस्ट करत असते किंवा लोकांना काही लागलं तर मग ते तसे कॉन्टॅक्ट करतात मला आणि घरी येऊन घेऊन जातात. साधारण प्रोडक्ट्स आता कुठे कुठे जातात? आत्ता आपले शॉप्सना वगैरे जातात, कोथरूड एरियामध्ये आहे. बाहेर जर म्हणाल तर इंडियात तर जातातच आहे, पण आउट ऑफ इंडिया पण जातात. याच प्रॉडक्ट्सच्या बरोबरीने आपल्याकडे दिवाळी फराळ पण असतो. तर तो आता 2023ला आपला US UK ला तर जातोच आहे, पण रशियाला यावर्षी फर्स्ट टाइम गेला, त्यामुळं खूप आनंद झाला आम्हाला. तर असे आपले बाहेर पण जातात बरेचसे. आता मला वाटते काल परवाच आम्ही एक US ला सगळे प्रीमिक्सेस आणि मसाले पण दिले आहे. हां, तर असं बरेच माउथ पब्लिसिटीनीच मेन मला असं वाटतं जास्त जातात. लोकांना टेस्ट आवडते आणि शॉप्सला आपण सप्लाय करतो. साधारण तुमच्याकडे आता स्टाफ कितीचा आहे? सगळं कसं मॅनेज होतं? तुम्हाला असं म्हणजे लक्षात येईल की हे सगळं एवढं करतोय आणि स्टाफ खूप आहे, पण तुम्हाला विश्वास नाही होणार, आमच्याकडे स्टाफ म्हणजे फक्त मी आणि माझे मिस्टर होते. बापरे. तर हे कसं मॅनेज होतं, तर आम्ही दिवसाला खूप ऑर्डर नाही घेत. जर खूप ऑर्डर घेतल्या तर ती क्वालिटी मेंटेन नाही होणार. आणि आपलं मयूर फूडचं स्लोगनच आहे कुक्ड विथ केअर. म्हणजे याच्यामध्ये क्लीनलीनेस आला, सगळे प्रॉडक्टचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते चांगल्या प्रकारचे वापरून आपण करतो. त्यामुळे आम्ही दिवसाला अगदी जास्तीत जास्त म्हणा तुम्ही 5 ऑर्डर्स घेतो. आणि त्याच्यामध्ये जर बँकांच्या किंवा कंपन्यांच्या मोठ्या ऑर्डर आल्या तर 1 किंवा 2च घेतो, जास्त घेत नाही. त्याच्यामुळं आम्ही हे सगळं मॅनेज करतो. आणि मेन म्हणजे सगळ्यांना फ्रेश मिळतं, कारण आम्ही सगळ्यांना सांगतो 2 ते 3 दिवस आधी आम्हाला सांगा. बुकिंग आवश्यक आहे तरच आम्ही हे फ्रेश देऊ शकतो, नाहीतर नाही देऊ शकत. पण आता लोकांना माहिती झालंय, त्यांना आवडतंय टेस्ट आणि मेन फ्रेश मिळतं आहे. त्याच्यानंतर आम्ही 1 किलोमीटर रेडियसमध्ये फ्री होम डिलिव्हरी देतो, पण त्याच्यानंतर मात्र डिलिव्हरी चार्जेस कसं डिस्टन्स आहे त्याप्रमाणे ते घेतले जातात. खूप छान वाटलं मला, तुम्ही एवढे सगळे प्रोडक्ट्स आणि इतकं सगळं घेऊन आलात. आणि आमच्या ऑडियन्सला नक्कीच या सगळ्याची गरज आहे. मला स्वतःला ह्या सगळ्याची गरज आहे, कारण खूप धकाधकीचं जीवन असतं. दिवसभरामध्ये वेळ नाही होत वेगळ्या प्रत्येक गोष्टी करायला आणि हे करायला. आणि तुमचे प्रोडक्ट्स नक्कीच एक सोल्युशन घेऊन आलेले आहेत सगळ्यांसाठी. एक हेल्दी सोल्युशन आणलेलं आहे तुम्ही. असं तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप छान वाटलं. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर प्रोडक्ट्स. थँक्यू. थँक्यू. तुम्ही इथे मला बोलवलं त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि अजून एक मला सांगायचं, हे प्रॉडक्ट सेल करण्यासाठी जर कोणी इंटरेस्टेड असेल तर मी रिसेलरच्या शोधात आहे. पण म्हणजे खरंच ज्यांना गरज आहे तर त्यांच्या माझ्याशी संपर्क साधू शकतात. थँक्यू सो मच.